नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती जे 26 जूनला या ठिकाणी गोवा या ठिकाणी झाली. तर आज जे भरती कशा प्रकारे झाली, अग्निवीर आर्मी रॅली भरतीची एका बॅचमध्ये किती मुलं सोडत आहे आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतला जात आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती दिला जात आहे, सेकंड ग्रुपसाठी टायमिंग किती दिला जात आहे, त्याचबरोबर ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतल्या जातात आणि सेकंड ग्रुपचे किती मुलं आज घेतले 26 जूनला. त्याचबरोबर मुलांनी आज भरतीवर जाताना कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायचे नाही आहे. त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाही या ठिकाणी का कागदपत्र कोणकोणते लागत आहे आर्मी भरतीला. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की 26 जूनला या ठिकाणी यारो कोल्हापूरची भरती कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आज जे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता, तर सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होते आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे. त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते लागत आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीला. त्याचबरोबर जे ग्राउंड आहे हे रोडवर होत आहे की कुठं होत आहे या ठिकाणी, ठीक आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे गोवा या ठिकाणी होतं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि काल जे 26 जूनला या ठिकाणी ग्राउंड झालं, तर जे काही विद्यार्थ्यांनी आज सुद्धा या ठिकाणी चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे. तर काय मुले जे 26 जूनलाच या ठिकाणी येत आहे, तर 26 जूनला तुम्हाला यायचं नाही. ज्या दिवशी तुमची ग्राउंड आहे त्या दिवशी तुम्हाला यायचं नाही आहे. तर भरतीवर तुम्हाला एक दिवस अगोदर यायचं आहे यारो कोल्हापूरला, कारण की आर्मीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदरपासून जे स्टार्ट होत असते, एक दिवस अगोदरपासून जे आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे सुरुवात होत असते. तर आज 26 जूनला जे विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं यारो कोल्हापूरचं, तर ते जे विद्यार्थी 25 जूनपासून रात्री 9 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते, लक्षात ठेवा. तर भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून सुरुवात होत आहे. तर सर्वात आधी त्या ठिकाणी 8-9 वाजतापासून रांगा लागत आहे गेटासमोर, ठीक आहे. तर सर्वात आधी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रांगेमध्ये त्या ठिकाणी उभं ठेवलं जातं 8-9 वाजतापर्यंत त्या गेटच्या बाहेर. आणि गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस त्या ठिकाणी फक्त दोनच डॉक्युमेंट चेक करत आहे, ते म्हणजे एक आपलं ॲडमिट कार्ड आणि एक आपली नोटरी. तर हे दोनच तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांना माहिती की नोटरी कुठं करायची, काय करायचे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर नोटरी या ठिकाणी लागते, ठीक आहे. तर वरतं ज्या दोनच तुम्हाला डॉक्युमेंट ठेवायचे, एक आपलं हॉल तिकीट ओरिजिनल, त्याचबरोबर एक आपली नोटरी, हे दोन तर तुम्हाला ठेवायचे आहे. तर हे डॉक्युमेंटवर तुम्हाला ग्राउंडच्या अंदर बसवल्या जाणार आहे, ठीक आहे. आणि हॉल तिकीट जर नसेल तर ते ग्राउंडमध्ये सुद्धा येऊ देत नाही, लक्षात ठेवा. बाकीचे जेवढे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सर्व बॅगेत ठेवायचे आणि वरतं फक्त हॉल तिकीट आणि आपलं एक नोटरी तुम्हाला वरतं ठेवायची आहे, ठीक आहे. तर सर्वात आधी विद्यार्थ्यांना 9 वाजतापासून ग्राउंडच्या आतमध्ये घेतलं 25 जूनलाच विद्यार्थ्यांना, ठीक आहे. तर त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत ग्राउंडच्या अंदर मुलांना बसून ठेवलं जात आहे. तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही, लक्षात ठेवा. तर 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे. तर भरतीची जी प्रोसेस आर्मीची ते बरोबर 12 वाजतापासून सुरुवात होत आहे. 12 वाजतापासून जे स्टेप बाय स्टेप पुढत्यांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिले जे हॉल तिकीट त्या ठिकाणी स्कॅन केलं जात आहे, ठीक आहे. तर तुम्ही जे फळ वगैरे सुद्धा नेऊ शकता सोबत. आणि जे पण विद्यार्थी गावावरून जात असेल गोवाला, तर तुम्ही जे चादर वगैरे सुद्धा असू द्या आपल्याजवळ, त्याचबरोबर डब्बा वगैरे सुद्धा त्या ठिकाणी घरचा, ठीक आहे. तर हलकंसं तुम्ही जेवण त्या ठिकाणी करू शकता. एक दिवस अगोदर तुम्ही त्या ठिकाणी जाणार, तर रात्री 7-8 वाजेपर्यंत तुम्ही हलकंसं जेवण करा. एकदम 11-12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही करू नका, कारण की जरासं पोटामध्ये सुद्धा पाहिजे, कारण की आपल्याला 1600 मीटर रनिंग मारायला लागते आणि सर्व त्या ठिकाणी ताकदचं काम आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर सर्वात आधी विद्यार्थ्यांना जे काल जसे 12 वाजले तसे जे त्या ठिकाणी प्रोसेस चालू झाली. तर सर्वात आधी जे त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे. तर हॉल तिकीट स्कॅन झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसवल्या जात आहे आणि जवळपास जे 100 चे बॅच या ठिकाणी बनवल्या जात आहे. स्टार्टिंगला 4 बॅच त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे. तर त्या 4 मधले एक बॅच ते 1600 मीटर रनिंगसाठी धावण्यासाठी विद्यार्थ्यांना सोडत आहे. तर एका बॅचमध्ये जे काल 100 विद्यार्थी सोडले आणि 100 काल जे 26 जूनला जे एका बॅचमध्ये 1600 मीटर रनिंगसाठी 100 विद्यार्थी सोडले आणि 100 पैकी ज्या जवळपास विद्यार्थी मित्रांनो 38 ते 40 विद्यार्थी त्यांनी घेतले. तर 100 पैकी 38-40 जण ते घेतला आहे. तर काल जे 38 ते 40 जण त्यांनी घेतले आणि ॲक्सिलेंटचे यामध्ये जवळपास 15 विद्यार्थी होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे होते 25 जण, ठीक आहे. तर हे जे तुम्हाला मी सांगत आहे ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचाच मी तुम्हाला या ठिकाणी अनुभव सांगत आहे. तर कालच्या एका बॅचमध्ये 100 मुले सोडले आणि 100 पैकी जे कोणकोणत्या बॅचमध्ये 40 मुलं घेतले आणि कोणकोणत्या बॅचमध्ये 38 सुद्धा मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे, ठीक आहे. आणि आपण टायमिंगचा
जर विचार केला 1600 मीटर रनिंगसाठी तर पहा जे ॲक्सिलेंट आहे तर ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत टायमिंग या ठिकाणी दिला जात आहे आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग दिला जात आहे तर हा 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत दिला जात आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी त्या ठिकाणी सोडत आहे तर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी खचून जायचं नाही, कारण की भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी घाबरत आहे। जवळपास 80% विद्यार्थी जेव्हा रांगेमध्ये लागत आहे त्यावेळेस घाबरत आहे कसं होणार आहे काय होणार आहे, तर तुम्हाला हिंमत ठेवत आहे। तर त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही, टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही या ठिकाणी। स्वतःमध्ये हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा की नाही आपण या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारणार आहे, किती का असो या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांना आपण मागं त्या ठिकाणी टाकणार आहे असं त्या ठिकाणी असू द्या। ठीक आहे, आणि आईबाबाचे कष्ट तुम्ही या ठिकाणी डोळ्यासमोर जे त्या ठिकाणी ठेवूनच या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारा। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना मंडपामध्ये बसवल्या जातं आणि त्यांची आणखीन जे प्रोसेस 12 वाजता नंतर तिकडे चालू होत आहे। तर 12-1 वाजतापासून त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगला सुरुवात होत आहे आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर सर्वात आधी त्या ठिकाणी उंची विद्यार्थ्यांची मोजली जात आहे। उंची जे लागते त्या ठिकाणी तर 168 सेंटीमीटर उंची लागत आहे जीडीची भरतीला आणि छातीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, 77 सेंटीमीटर पाहिजे। ठीक आहे, तर एवढे यामध्ये उंची वगैरे लागत आहे। तर 168 सेंटीमीटर उंची लागत आहे जीडीमध्ये। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी लॉंग जम्प वगैरे मारावं लागत आहे, झिगझॅग मारावं लागत आहे आणि 10 पुलअप्स त्या ठिकाणी काढावं लागत आहे आणि एक नॉर्मल फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे। नॉर्मल फॉर्म ते लिहून घेते आर्मीवाले आणि तुमच्या हातावर शिक्के वगैरे देते। फर्स्ट ग्रुपमध्ये रनिंग मारले असेल तर फर्स्ट ग्रुपचा शिक्का देता आणि सेकंड ग्रुपमध्ये रनिंग मारली तर सेकंड ग्रुपचा शिक्का तुमच्या हातावर देत आहे। ठीक आहे, तर पहा अशा प्रकारच्या भरतीची प्रोसेस होत आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत। त्याचबरोबर 10 पुलअप्स सुद्धा मारले घेत आहे त्या ठिकाणी। 10 पुलअप्स जर तुम्ही काढले तर 40 गुण भेटणार आणि ॲक्सिलेंटमध्ये तुम्ही रनिंग मारली तुम्हाला 60 गुण भेटणार आहे। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जात आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे, एक तुम्हाला हॉल तिकीट न्यायचे त्याला ॲडमिट कार्ड म्हटलं जाते, त्याचबरोबर तुम्हाला नोटरीसुद्धा न्यायची आहे। नोटरी ज्या पण विद्यार्थ्यांनी केली नसेल तर नोटरी करून घ्या, वकिलाजवळ तुम्हाला नोटरी करायची आहे, तुमच्या जिल्ह्यामध्येच तुम्ही करून घ्या, कारण की इकडे तर गोवामध्ये केली तुम्ही तर काय प्रॉब्लेम नाही, पण गोवामध्ये भेटते नाही भेटत मार्क्ससुद्धा असते, तर आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नोटरी करा। ठीक आहे, 100 रुपयातच नोटरी भेटते। जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता तुमच्याजवळ आणखीन एक फॉर्म दिला होता सायबर कॅपेलीनं, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून त्या फॉर्मचं नाही 10चा आकडा आहे त्यावर। ठीक आहे, तर त्या फॉर्मवर तुम्हाला नोटरी करायची, तो फॉर्म घेऊन तुम्हाला वकिलाजवळ जायचा आहे। तुम्ही जिल्ह्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये असाल तुम्ही, कोणत्याही कोल्हापूरचे म्हणा। ठीक आहे, तर आपल्या जिल्ह्यामध्ये जे ॲडव्होकेटचे जे घरं असते त्यांच्या घरी जाऊनच तुम्ही नोटरी करायची आहे। ठीक आहे, तर 100 रुपयातच ते नोटरी करून देते। तर स्टॅम्प पेपर तुम्हाला 100 रुपयाचा त्यावर लावायचा आणि एक लक्षात ठेवा। ठीक आहे, स्टॅम्प पेपरनी लावायचा 100 रुपयाचा, बिनफालतू पैसे खर्च नको करू। ठीक आहे, तर नोटरी करायची आहे तुम्हाला। त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी 10वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल लागणार आहे आणि त्याचे झेरॉक्ससुद्धा न्या तुम्ही 2-2। त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड न्यावं लागणार आहे ओरिजिनल, त्याचेसुद्धा 2 झेरॉक्स। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 24 फोटो न्यायचे आहे, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे, त्याचबरोबर डोमिशियलसुद्धा न्यायचे आणि याचेसुद्धा 2 झेरॉक्स आहेत। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचं आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेटचे सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायचे। त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही न्या, अनमॅरिड सर्टिफिकेटचे सुद्धा झेरॉक्स न्या। तर एवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागते। TC लागते, TC ज्या पण विद्यार्थ्यांनी TC काढली नसेल तर काढू शकता किंवा मग बोनाफाईडसुद्धा काढून घ्या तुम्ही, जर समजा कॉलेजमध्ये असेल तर TCसुद्धा ओरिजिनल लागणार आणि TCच्या 2 झेरॉक्स आहे। ठीक आहे, आणि सरपंचाचा रहिवासी दाखलासुद्धा नाही। तर एवढे कागदपत्र आर्मी भरतीला जाताना न्यायचे तुम्हाला आणि हे ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे पूर्ण आणि याच्यात तुम्हाला 2-2 झेरॉक्स न्यायचे। आर्मीवाले एक-एकच झेरॉक्स मागते पण 2-2 झेरॉक्स या ठिकाणी असू द्या। तर अशा प्रकारे सुरुवातपासून शेवटपर्यंत प्रोसेस होते यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो 26 जूनला अशा प्रकारे भरती झाली यारो कोल्हापूरची। एका बॅचमध्ये 100 मुलं सोडत आणि 100 पैकी 40 विद्यार्थी घेतले आणि टायमिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होता, 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत पूर्ण मुलं त्यांनी घेतले। ठीक आहे, तर अशा प्रकारे 26 जूनला भरती झाली। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, यारो कोल्हापूर भरतीबद्दल वेगवेगळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।